गडचिरोली जिल्ह्यातील असरेली येथील डॉक्टर श्रीकांत शुगरवार यांना राजधानी नवी दिल्लीतील हॉटेल सम्राट येथे आयोजित भव्य सोहळ्यात उत्कृष्ट समाजसेवक आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले। GAC अवॉर्ड तर्फे आयोजित या पुरस्कार समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। समाजसेवा क्षेत्रात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजभिमुख कार्यांच्या बळावर डॉक्टर शुगरवार यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली। ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निर्भीड भूमिका मांडली। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की सामान्य आणि गरीब जनतेचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करून समस्या सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तन मन धनाने सहभाग घेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे नमूद करण्यात आले। या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर नवे बळ मिळाले असून मित्र, परिवार, सहकारी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। गडचिरोली सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातील असरेली गावातील व्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणं ही गावांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जाते। या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल डॉक्टर श्रीकांत शुगरवार यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तर या बातमीचा आढावा घेतलाय तालुका प्रतिनिधी सिरोंचा येथून देवकुमार रंगुवार यांनी। यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाची पारंपरिक होळी रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच आज पहाटे 5 वाजता विधीपूर्वक प्रज्वलित करण्यात आली। पहाटेच्या शांत वातावरणात तांड्यावर वडीलधारी मंडळी आणि समाज बांधव एकत्र येत पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करतात आणि उत्साहाला प्रारंभ करतात। डफड्याच्या तालावर सादर होणारी लोकगीतं आणि पारंपरिक नृत्यांनी परिसर दुमदुमून जातोय। तर महिनाभर तांड्यावर उत्साही वातावरण पाहायला मिळतंय। सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ मंडळी तरुणांना नृत्य आणि गायनांसाठी प्रोत्साहन देतात, ज्यातून परंपरेचा वारसा पुढे नेला जातोय। पारंपरिक वेशभूषेत पुरुष होळ्यांभोवती फेऱ्या मारत एकता आणि बंधुभावाचा संदेश देतात। होळी आणि दिवाळी निमित्त पूर्वजांना नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते। तांड्यातील नाईक, कारभारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडतात। तर बंजारा समाजाच्या या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे सांस्कृतिक एकात्मता आणि समाजबंध अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। बंजारा समाज तांड्यातून जमा झालेले होळी निमित्ताने होळी हा सण आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो। आमच्या समाजामध्ये पुढील जनतेने साजरा केलेला आहे। सेवादास महाराजांनी, सती सामंतदादा, संत रामराव महाराज, ही परंपरा आम्ही सुद्धा चालू केलेली आहे। या होळीचं महत्त्व म्हणजे जे आमच्या समाजामध्ये द्वेषभाव आहे, एकमेकाविरुद्ध जे कपट भावना आहे, एकमेकाविरुद्ध जे वेगवेगळे विचार आहेत, ते सर्व विचार आम्हाला होळी मातेमध्ये अर्पण करून होळी मातेला एक विनंती करतो की हे माते आम्हाला एक चांगले विचार द्या आणि जो हे होळी सण आहे हे परंपरा चालू राहतील आणि चालू राहणार, या उद्देशाने हा होळी सण आम्ही साजरा करीत असतो। बंजारा समाजातील होळी नृत्य परंपरा हे एक उत्सव नव्हे तर खूप आधीपासून चालत आलेली एक परंपरा आहे आणि ते आम्ही नृत्याद्वारे सादर करून दाखवत आहे। अनेक भागामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे नृत्य सादर करतात आणि होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। एकमेकांना प्रश्न विचारतात, एक गट प्रश्न विचारतो तर दुसरा उत्तर देतो। अशा रंगतदार पद्धतीने आपापल्या पद्धतीने होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असते आणि हे आतापासूनच नव्हे तर जगद्गुरू सेवालाल महाराज यांच्या काळातून चालत आलेली रूढी परंपरा चालत आली आहे। आम्ही पण चालवत आहोत आणि भविष्यात येणारी पिढी पुढे चालवत राहतील, यासाठी आम्ही या लेंगीद्वारे लोकांना मार्गदर्शन करतो। राज्यभरात होळीचा उत्सव शिगेला पोहोचलेला असताना बुलढाणा जिल्ह्यातील गरशा गडावर राज्यस्तरीय होळी महोत्सव उत्साहात पार पडलाय। संत सेवालाल महाराजांच्या सेवेत असलेल्या या ऐतिहासिक स्थळी बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। या महोत्सवात आमदार सिद्धार्थ खरात सहभागी झालेत। तर कार्यक्रमादरम्यान बंजारा नृत्याच्या तालावर आमदार सिद्धार्थ खरात यांनीही ठेका धरत उत्साहात रंग भरला। त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। यावेळी बंजारा भगिनीकडून आमदार सिद्धार्थ खरात यांचं पारंपरिक नृत्य आणि वेशभूषेमुळे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले।
ढोल डफड्याच्या गजरात आणि लोकगीतांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. गरशा गडावर या राज्यस्तरीय होळी महोत्सवामुळे बंजारा समाजाची सांस्कृतिक परंपरा एकात्मता अधोरेखित झाली. विविध भागातून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत हा उत्साह जल्लोषात पार पडलाय. निसर्ग हा खूप मोठा जादूगर आहे असं म्हटलं जात आहे, पण कधी कधी या निसर्गाला माणुसकीच्या मदतीची गरज असते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमधून एक अशीच हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, जी पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. अपघातात आपली जन्मदाती आई गमावलेल्या एका माकडाच्या चिमुकल्या पिल्लाला वन विभागाच्या जिद्दीमुळे नवी आई मिळाली. वन विभागाने केवळ तंत्रज्ञानाचा वापर केला नाही, तर एका मादी माकडातील मातृत्व जागृत केले. पाहुयात या स्पेशल पुनर्मिलनाचा हा विशेष रिपोर्ट. सुलतानपूर परिसरात एक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी माकडाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तिचं काही दिवसाचं पिल्लू अनाथ झालंय, आणखी जखमीही झाले. लोणार वन विभागाने तातडीने या पिल्लाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले. पिल्लू हळूहळू बरं तर झालंय, पण आता प्रश्न होता त्याच्या आयुष्याचा. या चिमुकल्याच्या जीवाचं संगोपन कसं होणार? त्याला इतर माकडांच्या कळपात स्वीकारेल का? लोणारचे वनपरीक्षक अधिकारी रवींद्र सातपुते यांनी त्याच्या टीमने हार मानली नाही. त्यांनी एक स्तनदा मादी असलेल्या माकडाचा कळप शोधून काढला, पण पिल्लाला कळपाजवळ नेणं धोक्याचं होतं. यावेळी वन विभागाने एक अनोखी शक्कल लढवली. या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि स्पीकरच्या साहाय्याने कळपाजवळ तो आवाज गुंजू लागला. आपल्या पिल्लाचा आवाज ऐकताच कळपातील एक मादी माकडाचं मातृत्व जागृत झालंय. तिने काहीही विचार न करता त्या अनाथ पिल्लाला आपल्या कुशीत घेतले आणि त्याला दूध पाजलं. कळपानेही या नवीन सदस्याचा मोठ्या मनाने स्वीकार केला. एकीकडे मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत असताना लोणार वन विभागाने राबवलेली ही मोहीम माणुसकाचा एक मोठा वास्तुपाठ आहे. अनाथ पिल्लाला आता केवळ आईच नाही, तर एक संपूर्ण कुटुंब मिळाले. वन विभागाच्या या सेन्सिटिव्ह कामाचं सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कौतुक होत आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सुलतानपूर येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी वानर मृत पावले होते. तिचे एक पिल्लू आम्ही लोणार या ठिकाणी आणले व त्याच्यावर बेसिक उपचार केले. नंतर पशुवैद्यकीय विकास अधिकारी लोणार यांचे सल्ल्यानुसार तसेच सहाय्यक वनसंरक्षक मेहकर यांचे आदेशान्वये व वनपरिषद अधिकारी यांचे मार्गदर्शनात आम्ही रियुनियन करण्याचा प्रयत्न केला व आमच्याकडून यशस्वीरित्या रियुनियन झाले. त्यासाठी आम्ही योग्य असा कळप निवडला व त्या कळपामध्ये स्तनदा माता आहे का हे शोधले व असा कळप मिळाल्यानंतर आम्ही रियुनियन केले व रियुनियन यशस्वीरित्या पूर्ण झाले. नमस्कार, मी वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर प्रादेशिक रवींद्र सातपुते. दिनांक 23/2/2026 रोजी जमीर शेख राहणार सुलतानपूर जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला कळविले की सुलतानपूरमध्ये एक मादी वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळच एक छोटेसे लहान वानराचे पिल्लू देखील आहे. माहिती कळताच वनरक्षक लोणार तातडीने घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला आम्ही पाहणी केली, त्यामध्ये तिथे कोणत्याही वानराचा कळप आढळून आला नाही. सदर घटना आम्ही सहाय्यक वन संरक्षक मेहकर प्रादेशिक श्री वैभव काकडे यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पिल्लास ताब्यात घेतले व लोणार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे साहेब यांच्याकडे त्या पिल्लास घेऊन गेलो. डॉक्टर सांगळे साहेबांनी तपासणी केली आणि ते पिल्लू तंदुरुस्त असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती उपवन संरक्षक प्रादेशिक बुलढाणा श्रीमती सरोज गवस मॅडम यांना देण्यात आली व त्या पिल्लाचे नैसर्गिक अधिवासामध्ये पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वानराच्या पिल्लाचा आवाज रेकॉर्डिंग केला. मी सोबत वनपाल लोणार, वसंता फुके, वनरक्षक लोणार, कैलास चौधरी व इतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही स्पीकरद्वारे वानराचा कळप आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एक कळप असा आढळून आला की ज्यामध्ये एक स्तनदा मादी वानर देखील होती. तो कळप त्या पिल्लाच्या आवाजाकडे आकर्षित झाल्याने आम्ही वानराचे पिल्लू त्यांना एका ठिकाणी ठेवले. त्यातील मादी वानराने त्या पिल्लास आपल्या ताब्यात घेतले आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केले तेव्हा ते पिल्लू त्या मादी वानरासोबतच सुरक्षित असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे त्या पिल्लास आम्ही नैसर्गिक अधिवासात
एका नवीन कळपासोबत पुनर्मिलन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला व त्या छोट्याशा पिल्लास एक नवीन माता मिळाली. सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, आपणास देखील अशा प्रकारची एखादी घटना आपल्या परिसरात आढळल्यास व तातडीने वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा बचाव करून आपण त्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देऊ शकू. धन्यवाद. अमेरिका आणि इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने दुबईत अडकलेल्या यवतमाळसह विविध राज्यातील नागरिकांसाठी सरकारच्या समन्वयातून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एमिरेट एअरलाईनचे विशेष विमान दुबईहून बेंगळुरू येथील कॅम्पोगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना होणार असून या विमानात एकूण 399 प्रवासी असणार आहेत. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे काही दिवसापासून दुबईत अडकलेल्या नागरिकांना या विशेष उड्डाणाद्वारे मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र आणि संबंधित यंत्रणांच्या प्रयत्नामुळे हे उड्डाण शक्य झालं असल्याची माहिती मिळत आहे. विशेष विमानाद्वारे सुरक्षित मायदेशी परतण्याची संधी मिळाल्याने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचं वातावरण असून प्रशासनाकडून पुढील आवश्यक सोयी सुविधांची तयारी करण्यात आली आहे. दुबई एअरपोर्टवर पोहोचलो आहोत. याच्या पूर्ण श्रेय मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना देतो, कारण की त्यांनी आणि त्यांचे सहयोगी श्रवणजी अभंग यांनी आम्हाला काल दुपारपासून पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी आमचे नंबर घेतले. आम्ही अडकलो होतो, इथं फ्लाईट सर्व बंद होते. त्यांनी आमचे नंबर घेऊन स्पेशल इमिरेट फ्लाईटनं आम्हाला ती तिकीट बुकिंग केली काल रात्री आणि 11:30 वाजता आम्हाला पूर्ण तिकीट पाठवलं त्यांनी. आणि आज आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहोत आणि आज संध्याकाळी आम्ही बेंगलोरला पोहोचणार आहोत. म्हणून मनापूर्वक आपण अभिनंदन करतो माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, अभंग साहेबांचे आणि आमचे मित्र पंकजी अटलचं. त्यांनी आमच्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी मनापूर्वक आभार मानतो. एकनाथजी शिंदे साहेब यांना स्पेशल धन्यवाद दिला जातो आणि थँक्यू व्हेरी मच एकनाथजी शिंदे साहेब. थँक्यू शिंदे साहेब. आम्ही आता सगळेजण फ्लाईटमध्ये बसलो आहे दुबई टू बेंगलोरसाठी. आम्ही बेंगलोरला उतरणार, मग तिथं मुंबईवरून नागपूर. छत्रपती संभाजीनगर येथील गणेश कॉलनी परिसरातील 16 वर्षीय मुलगी हिच्या श्वसन मार्गात चुकून सेफ्टी पिन अडकल्याचं गंभीर घटना घडली आहे. स्कार्फ व्यवस्थित करताना तिने तोंडात धरलेली पिन श्वसन मार्गात गेल्याने तिला तीव्र खोकला आणि छातीत वेदना सुरू झाल्या. परिस्थितीची गंभीरता ओळखून तिला तातडीने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. छातीचा क्ष किरण तपासणीत डाव्या मुख्य श्वसन नलिकेत परकीय वस्तू अडकलेली असल्याचं स्पष्ट झालंय. ही अवस्था जीवघेणी ठरू शकत असल्याने कान नाक घसा विभागाने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतलाय. कान नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने ब्रॉन्कोस्कोपी पद्धतीद्वारे पिन बाहेर काढली. तांत्रिकदृष्ट्या ही शस्त्रक्रिया अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होती. अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेत वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी डॉक्टर, भूलतज्ञ आणि परिचारिका कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी यांच्या प्रशासकीय पाठबळामुळे संपूर्ण यंत्रणा तत्परतेने कार्यरत राहिली. तर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून श्वसनाचा त्रास पूर्णपणे कमी झालाय. वेळीच मिळालेल्या तज्ज्ञ उपचारामुळे मोठा अनर्थ टळला असून रुग्णाच्या कुटुंबियांना संपूर्ण वैद्यकीय पथकांचे आभार मानलेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनानिमित्त बंजारा समाजात पारंपरिक धुंड सोहळा तांड्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आलाय. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या विधीत खीरचा हंडा काढताना महिलांकडून पुरुषांना काठीने प्रतिकात्मक मार दिला जातोय. पुरुष मंडळी हा प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकारतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंडूप परिसरात धुलीवंदनाच्या निमित्ताने बंजारा समाज मोठ्या उत्साहाने एकत्र येतोय. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरतोय. समाजातील राग द्वेष दूर होऊन आपापसातील ऐक्य वाढावे या भावनेतून ही प्रथा पाळली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी मागील वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा पाळणा कार्यक्रमही पार पडतो. कुटुंबीय आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या पिढीला आशीर्वाद देतात.
परंपरा, सामाजिक ऐक्य आणि सामूहिक आनंदाचं प्रतीक असलेलं धुंड आजही बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख जपत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नवी मुंबईतील खारघर परिसरातील बेलपाडा येथील सोमवारी धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती पोलीस दलातील निर्भया पथकाच्या वाहनातून आला आणि वाहनातून उतरून काही नागरिकांना विनाकारण मारहाण करू लागल्याचा आरोप करण्यात येतोय. घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनी संबंधित व्यक्तीस जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दम दिल्याचं सांगितलं जातंय. परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. महिला अत्याचारासारख्या गुन्ह्यावर कार्यवाही करणाऱ्या निर्भया पथकाच्या वाहनातूनच संबंधित व्यक्ती आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पोलीस कर्मचारी होता का, अन्य कोणी, तसेच त्याच्या ताब्यात हे वाहन कसे आले याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते आणि यापुढील कार्यवाही काय होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. बातम्या गावाकडच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.